नमस्कार. ग्रामीण महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची समस्या ही काही नवीन नाही, पण ती आता खूपच वाढली आहे. आणि याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं आता काही नवीन नियम आणलेत. तर हे नियम नेमके काय आहेत, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ही समस्या आता एका गावापुरती राहिलेली नाहीये, तर संपूर्ण राज्यात ती इतकी गंभीर झालीये की वाढता मानव श्वान संघर्ष बघून सरकारला आता थेट यात लक्ष घालून काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागलीयत. ठीक आहे, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी हा संघर्ष नेमका का वाढलाय ते बघू. मग या प्रकरणात थेट सुप्रीम कोर्टानं कशी दखल घेतली ते पाहू. त्यानंतर सरकारने आणलेली ही नवी ॲक्शन प्लॅन काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात जबाबदारी कुणाची आहे आणि जर नियम पाळले नाहीत तर काय होणार, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत. तर मग पहिला प्रश्न, या नवीन नियमांची गरजच का पडली? याचं अगदी साधं आणि सरळ उत्तर आहे सार्वजनिक उपद्रव आणि माणसं व भटक्या कुत्र्यांमध्ये वाढलेला धोकादायक संघर्ष. हा संघर्ष टाळणं हेच या सगळ्या योजनेच्या मुळाशी आहे. आता बघा, हा मुद्दा फक्त स्थानिक पातळीवरचा राहिला नाही. ही गोष्ट तेव्हा खूप मोठी झाली जेव्हा थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं म्हणजे सुप्रीम कोर्टानं यात लक्ष घातलं. आणि इथूनच या समस्येला एक अगदी वेगळं वळण लागलं. सुप्रीम कोर्टाने काय केलं? त्यांनी स्वतःहून एक केस दाखल केली, ज्याला सुओ मोटो रिट पिटिशन म्हणतात. म्हणजे कुणी तक्रार करायची वाट न बघता कोर्टानंच याची दखल घेतली. आणि त्या केसचं नाव खूप काही सांगून जाणारं होतं. सिटी हाऊंडेड बाय स्ट्रेज, किड्स पे प्राइज. म्हणजे शहर भटक्या कुत्र्यांच्या विळख्यात आहे आणि त्याची किंमत लहान मुलांना चुकवावी लागतीये. या नावावरूनच आपल्याला कळतं की कोर्ट याकडे किती गांभीर्याने पाहतंय. आणि या प्रकरणाचं गांभीर्य तेव्हा आणखी वाढलं जेव्हा 3 नोव्हेंबर 2025ला महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वतः कोर्टात हजर होते. विचार करा, राज्याचे इतके मोठे अधिकारी आणि देशाचे सर्वोच्च न्यायालय जेव्हा हे सगळे यात थेट उतरले, तेव्हा सरकारवर तात्काळ काहीतरी ठोस कारवाई करण्याचा दबाव आला आणि मग त्यांना ही औपचारिक कृती योजना सादर करावी लागली. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सरकारची ही ॲक्शन प्लॅन नेमकी आहे तरी काय? 27 नोव्हेंबर 2025ला एक परिपत्रक आलं आणि त्यात ग्रामीण भागांसाठी एक स्पष्ट 4 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ही योजना 4 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. 1. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करणं. 2. त्यांच्यासाठी खास निवारागृह आणि अभयारण्य उभारणं. 3. त्यांना कुठेही खायला न घालता त्यासाठी ठराविक जागा निश्चित करणं, ज्याला फीडिंग झोन्स म्हटलंय. आणि 4. सगळ्या स्थानिक रुग्णालयांमध्ये रेबीज विरुद्ध लस आणि इम्युनोग्लोब्युलिनचा पुरेसा साठा ठेवणं बंधनकारक करणं. म्हणजे बघा, यात फक्त कुत्र्यांचाच नाही तर लोकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचाही किती विचार केलाय. आता यात एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट आहे. शाळा, हॉस्पिटल, बसस्टँड, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष दिलंय. इथे सापडलेल्या कुत्र्यांना थेट निवारागृहात हलवण्याचे आदेश आहेत आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे निर्बीजीकरणानंतर त्यांना पुन्हा त्याच भागात सोडलं जाणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, योजना तर खूप चांगली आहे, पण आपण नेहमी म्हणतो ना की कागदावरच्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवणं महत्त्वाचं. आणि तेच करण्यासाठी सरकारने एक स्पष्ट जबाबदारीची साखळी तयार केली आहे. प्रत्येक स्तरावर नोडल अधिकारी नेमले आहेत, म्हणजे नक्की कोणाकडे जायचं हे स्पष्ट आहे. हा तक्ता बघा, यात अगदी स्पष्ट दिसतंय की कोणाची काय जबाबदारी आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी म्हणजे BDO, जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आणि विभागीय स्तरावर अतिरिक्त आयुक्त विकास. म्हणजे गावापासून ते थेट विभागापर्यंत प्रत्येक लेवलवर एक माणूस जबाबदार आहे. आणि नुसते जबाबदारी देऊन भागणार नाही हे सरकारलाही माहीत आहे. म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत एक रिपोर्ट देणं बंधनकारक केलंय. यामुळे काय होणार, तर या कामावर सतत लक्ष राहील आणि ते फक्त कागदावर न राहता खरंच पुढे सरकतंय की नाही हे तपासता येईल. चला, आता पुढच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. समजा हे नियम पाळले नाहीत तर काय? सरकारने याबाबतही आपली भूमिका अगदी स्पष्ट केलीय आणि एक कडक इशारा दिलाय. जर या कामात कोणी हलगर्जीपणा केला तर काय होऊ शकतं? या परिपत्रकात अगदी स्पष्ट लिहिलंय की नियम न पाळल्यास गंभीर परिणाम होतील. कारण हे फक्त सरकारचे आदेश नाहीत, तर यामागे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत आणि त्यांचा अवमान कोणीही करू शकत नाही. आणि आता जी ओळ आपण पाहतोय ती या सगळ्या परिपत्रकाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल. याचा अर्थ काय, तर जबाबदारी आता कोणत्या तरी डिपार्टमेंटची किंवा ऑफिसची नाही,
तर थेट त्या ऑफिसरची वैयक्तिक जबाबदारी आहे. हा खूप मोठा बदल आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? 1. ग्रामीण भागासाठी 4 कलमी ॲक्शन प्लॅन आता लागू झाला आहे. 2. प्रत्येक स्तरावर जबाबदार अधिकारी नेमले आहेत. 3. दर महिन्याला रिपोर्टिंग बंधनकारक आहे. आणि 4. जर काम केलं नाही तर अधिकाऱ्यांवर वैयक्तिक कारवाई होणार. थोडक्यात एक पक्की योजना, स्पष्ट जबाबदारी आणि कडक कारवाईची तरतूद. तर मग कागदावर तर सगळा आराखडा अगदी तयार आहे, पण याचं यश कशावर अवलंबून आहे? तर ते आहे याच्या अंमलबजावणीवर. ही योजना ग्रामीण महाराष्ट्रात खरंच काही बदल घडून आणेल का? हा प्रश्न आता आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि याचं उत्तर येणारा काळच देईल.